आहे जन्मदात्या आईचा स्वभाव कसा आहे? कसा आहे आईचा स्वभाव? अरे तिच्यासारखी मा या जगामध्ये कोणी नाही. आईसारखी माया कोणी लावू शकत नाही. आई काय आहे? आईचं स्वभाव. आईनं काय केलं बाळासाठी? वल्ल्या जागेवरती माय निजली, कोल्ह्या जागेवरती लेकराला निजवलं. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. हाळाचं पाणी केलं, हाळाचं पाणी केलं, पण लेकराला उपाशी झोपू दिलं नाही. लेकराला कवटाळून रात्रभर माझी माय झोपली रे. हिला मायचा स्वभाव म्हणतात. 4 मुलं आहे मायला, 4 मुलं आहे. 3 मुलं चांगले, पण एक मुलगा बेवडा आहे, दारू पितो, बाटलीला स्पर्श करतो. जेवढी 3 मुलांची कदर त्या मायला नाही, तेवढी त्या दारुड्या मुलाची आहे. महाराज म्हणता हा आईचा स्वभाव आहे. आईचा स्वभाव. आई मायेचा सागर, समुद्राचे घागर, चैतन्याचा जागर असते. आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजेच नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा आपल्याला पुन्हा दिसतो, पण मातीत गेलेली माय पुन्हा दिसत नाही. म्हणावं लागलं काय? स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. गंगे उनाई आए निर्मळ, गंगे उनाई आए निर्मळ. आई बापाची माया, आई बापाची माया. तळाचा पाडला केला, नेत्रदीपाचा दिवा लाविला. गंगे उनाई आए निर्मळ. आई बापाची माया, आई बापाची माया. मला गीत म्हणून तुमचं मन वेगळं करायचं नाही, करून रसामध्ये मला घुसायचं नाही. पण तुम्हाला एक सांगतोय दादा, गीत म्हणून तुम्हाला पटवण्याचा माझा उद्देश नाही. पण आईचा स्वभाव, माझ्या बापांचा स्वभाव, संतांचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव कसा आहे? महाराज म्हणता कृपावंत आहे. कृपावंत किती, त्याचा सारखा कृपावंत कोण नाही. त्याला भक्ती दीन झालेले भक्त किती आवडतात. अभंगाच्या कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती.
बाबू 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 बिना बाबू बिना बाबू बिना बहू आवडती बिना बहू कृपावंत किती कृपावंत किती आवाज वाढा आवाज कृपावंत किती दीन भाऊ आवडते त्याच्यासारखा कृपावंत कोणी नाही महाराज म्हणतात त्याने एवढा उपकार केला त्याच्यासारखा उदारे कोणातही नाही त्याच्यामध्ये जे गुण आहे ते आपल्यात गुण नाही संतात गुण नाही त्याचे गुण कोणते आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य बोला 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 ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य असती तो भगवंत षटगुण संपन्न एक भगवंत चे जाना औदार्य बघा किती भास्या माऊलीची भास्या बघा ज्ञानेश्वरीचे ओवी ज्या कीर्तनात नाही ना बाबा माऊलीची ओवी ज्या कीर्तनात नाही माझ्या गुरुवरे सांगायचे ज्यांनी मला फेटा बांधला ऐका ज्यांनी मला फेटा बांधला ते माझ्या गुरुवरे बोलायचे रे ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची उभी नाही ते कीर्तन नसून वांजोट कीर्तन आहे म्हटले वांजोट कीर्तन आहे ऐका माऊलीची भाषा किती गोड आहे तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र देता मनसी पात्रा पात्र परी कैवल्य ऐसे व पवित्र वैरी आई दिदले अरे जहर पिलाने वाली पुतना गाली देने वाला शिशुपाल जहर पिलाने वाली पुतना गाली देने वाला शिशुपाल अगर दोनों को सायुजता मुक्ति दे सकता है तो भजन करने वाले को क्यों नहीं म्हणतात एवढा कृपावंत जगाचा मालक आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले ग माझी माय ऐक ना कबीर मुमी मलतीप मुसलमान कबीर मुमी मलतीप मुसलमान कबीर कबीर मुसलमान कबीर 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 मुमी मलतीप मुसलमान कबीर मुमी मलतीप मुसलमान कबीर 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 मुसलमान कबीर 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 मुसलमान सेनाला वेदाला विष्णुदास सेनाला वेदाला विष्णुदास याला म्हणतात टाळकरी याला भजनी मंडळ म्हणतात नाहीतर आपण म्हणू काय मागचे म्हणतात काय एकाचा एकाला मेळ लागत नाही आलं तरी झाकली मुठ लाखाचे डर डर म्हणून टाकलं काय होत हो
पण आपलं मोकळं दिसू देऊ नये पटांग आता घाली लोटांग अंधारी पटांग अंदाज सांगे बैरे आले गाडी सांगे खैरे आले. बाबा किती उत्कृष्ट टाळकरी आहे, गोड सोर आहे, दिलेला आवाज, ज्याचा आवाज चांगला, ज्याचा आवाज चांगला त्याचं सर्व चांगलंय. महाराज माझा आवाज बसाड आहे, मी काही करू शकत नाही. महाराज स्वर काय करतो, स्वरामध्ये ताकद वेगळी आहे. स्वर काय करतो, रातोरात माणसाला करोडपती बनवून टाकतो, ती स्वरात ताकद आहे. फुटपाटवरती भीक मागणारी बाई, फुटपाटवरती भीक मागणारी बाई, शिडीपाकी मागणारी बाई, फक्त एका सिंगरने तिला गाडीतून बघितली, काचातून बघितली, तिच्या रूपाकडे ना बघितलं बाबा, ती कशी आहे दिसायला याच्याकडे ना बघितलं, फक्त तिचा आवाज ऐकला. सेम कॉपी वाटली तिला लता मंगेशकर सारखी, तर तिला गाडीत बसवलं, डायरेक्ट गाडी ब्युटी पार्लर मध्ये नेली. तिचा नकाशा बदलला, फक्त एकच गाणं गाजवलं स्टुडिओ मध्ये, एकच गाणं गायला लावलं, तर रातोरात करोडपती बनवून टाकली. तिचं नाव आहे रानू मंडळ. ही स्वरात ताकद आहे, स्वरात ताकद आहे बाबा. अशी भजनी मंडळी पाय जात नाही. तर काल रात्री अशी टाळकरी होती बाबा, मी म्हणू काय मागचा म्हणे काय प्रमाण म्हटलं, मी हिची दान देगा देवा. मागचा भजन्या म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग बाबा. अवघड प्रमाण आहे ना. तुकोबार आहे बोलतात, अरे तुका म्हणे रुद्रवती तरणे रे, मागचा भजन्या म्हणे कुत्र्यानं माजर धरली रे. आमचे गुरुवरे बोलायचे शालिग्राम बाबा भालेगावकर, ते म्हणतात अरे एका ठिकाणी प्रमाण म्हटलंय मी, दिनाची माऊली आज म्या देखी येली. मागच्या भजन्यानं उचललो तो म्हणे दिन्याची माय मेली, दिन्याची माय मारून टाकली डायरेक्ट. अवघड आहे, कशाचा कशाला मेळ लागत नाही बाबा. तुमच्या वयातले लोक इथे कीर्तनात आले हेच मोठं भाग्य आहे.